तर उद्धव ठाकरे यांनी नेमका काय इशारा दिलेला आहे आपण पुन्हा एकदा बघूयात। ठिकाणी ग्रामीण भागामध्ये या चोर कंपनीने आपल्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावला आणि बाळासाहेबांचं धनुष्यबाण। काही जणांनी मला सांगितलं उद्धव जी हम तो आपको वोट देना चाहते थे, अमराठी लोकांनी सांगितलं, लेकिन हमने गलती से ओआईआर को दे दिया। हे थोडं आहे, गोंधळाची परिस्थिती आहे। एक तर मशाल आपण स्वतः एक चित्र केले ते निवडणूक आयोगाकडे दिले आणि त्यांना विनंती केली की जसं पूर्वी आम्ही धनुष्यबाण जे चिन्ह आहे त्याचं चित्र आम्ही तुम्हाला करून दिलं होतं आणि तुम्ही आम्हाला ते मान्य करून दिलं होतं, तसं आमच्या मशालीचं चित्र सुद्धा तुम्ही आम्हाला मान्य करून द्या आणि मशालीशी साधर्म्य असणाऱ्या मग चिमणी असेल आणखीन काही असेल त्या निशाण्या तुम्ही मतपत्रिकेवरती ठेवू नका, ही विनंती आपण त्यांना केलेली। बघू काय होईल, त्याचा पण निकाल 60-65 वर्षात लागेल। पण तोपर्यंत आपली मशाल जी आहे ती घरोघरी पोहोचलीच पाहिजे, कारण लोकांच्या मनात राग आहे। अगदी मराठी असो अमराठी असो, अगदी मुस्लिम लोक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्यासोबत आलेत, ख्रिश्चन्स आलेले आहेत, ख्रिश्चन पण आलेत, मुसलमान पण आलेले आहेत। आणि मी तर जाहीर सभेत अगदी मराठी चिता त्यांची सभा होती बरोबर ना, त्या सभेमध्ये अभी मुझे क्या पता सामने सब बैठे हिंदी में क्या भाषण, अचानक मला समोर जी गर्दी होती जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत सगळी गर्दीच गर्दी, घरं दारं सगळी फुटपाथ तर भरलेच होते, सगळी गर्दी। आणि त्याच्यात मला कळलं की 90% जास्त वस्ती ही इथे मुस्लिम बांधवांची, मुस्लिम समाजाची। मग मी त्यांना सरळ विचारलं आपको लगता है की मैंने हिंदुत्व छोड़ा, सगळ्यांनी सांगितलं नाही। मग मी त्यांना सांगितलं क्या मेरा हिंदुत्व आपको मंजूर है या नहीं, सगळे म्हणाले हो। कारण आपलं हिंदुत्व हे वेगळं आहे आणि यांचं हिंदुत्व हे वेगळं आहे। हे हिंदुत्व करतात म्हणजे नुसतं तोडा फोडा आणि राज्य करा असं नाहीये, त्याच्याबद्दल पुढच्या जाहीर सभांमध्ये मी बोलेन। पण हे आग लावण्याचे धंदे हे करतील। आपल्यातले सुद्धा काही लोकांना आज सुद्धा फोन येत असतील, काही जण हा गेला तो गेला, जायचं तर उघड जा पण आत राहून दगाबाजी करू नका। मी आणि माझा शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले शिवसैनिक राहतील, त्यांना घेऊन मी लढाई जिंकून दाखवेन। पैसे मिळतायत म्हणून तुम्ही आपल्या आईशी गद्दारी करू नका। नगरसेवक माझे नगरसेवक जात आहेत, जा आत्ताच जा, यानं जायचं त्यांना बघू ना। अरे मी तर या तर्फेने उतरवलं, एक तर तुम्ही राहिला तर मी राहीन, या मी बोलू समोर राहतील ते समोरचे माझे शत्रू। आणि हेच तर आपण असं म्हणतो बघ, गीतेमध्ये हेच तर सांगितलेलं आहे, गीतेचं सार दुसरं काय असू शकेल। ज्या वेळेला अर्जुनाने पाहिलं की अरे माझे सगळे स्वरे माझे नातेवाईक माझ्या समोर आहेत, यातना होणं स्वाभाविक आहे, मलाही यातना होत नसतील काय करेल, माझ्या घरामधली सगळी लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहेत। अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते, सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे। तर तू तरी राहशील नाही तर मी तरी राहील। अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष नाहीये, माझ्याकडे चिन्ह नाहीये, माझ्याकडे पैसा नाहीये, पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि घेतोय ते तुमच्या ताकदीवर, तुमच्या भरोश्यावर। मी म्हणजे मी नाही, मी म्हणजे तुम्ही आहात। दिल्लीच्या छातीमध्ये धडकी भरले ती उद्धव ठाकरेची नाही, तर आपण बघितलं उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे। मोदी आणि फडणवीसांचं नाव न घेता त्यांनी थेट आता आव्हानच दिलेलं आहे आणि मी असा नडलो की मोदींना घाम फुडला असं देखील त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे। एकंदरीतच त्यांनी आगामी निवडणुका आणि विधानसभेत जे काही घडलं त्यावरून आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती निशाणा साधलेला आहे। उरली सुरली गुरमी तुमची विधानसभेत
उतरवणार असं सुद्धा ठाकरे म्हणालेले आहेत. तर एकतर तुम्ही राहाल नाही तर मी, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.